हाय गाईज, गुड इव्हिनिंग सर्व बांधवांना. 9:28 झाले. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण आपला टॉपिक सुरू करणार आहोत. तर माझा ऑडिओ सर्वांना येतोय? मला एकदा चॅट बॉक्स मध्ये येस करा किंवा तुमचा माईक चालू करून मला येस म्हणू शकता मित्रांनो. सो आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाल्याबद्दल सर्वच बांधवांचं मी स्वागत करतो. ओके, रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद संदीप सर आल्सो. ओके, सो बघा, शेअर मार्केट आणि फॉरेक्स ट्रेडिंग तर यामध्ये ऑटोमेशन रोबोट ट्रेडिंगची सिस्टम आहे मित्रांनो. तर त्याबद्दल एक कम्प्लीट इन्फॉर्मेशन मी तुम्हाला इकडे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून किंवा रोबोट ट्रेडिंगच्या माध्यमातून आपण फुली ऑटोमेशनच्या माध्यमातून कशा प्रकारे आपण चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रकारे प्रॉफिट करू शकतो. तर याबद्दल पूर्ण क्लिअर इन्फॉर्मेशन आपण पुढच्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर त्यामुळे नक्कीच वेबिनारमध्ये लास्ट पर्यंत टिकून राहा. खूप साऱ्या अपडेट्स, छोट्या मोठ्या लॉजिकल गोष्टी असतील किंवा ट्रेडिंग रिलेटेड जे पण काही सिक्रेट्स असतील तर ते मी इकडे तुम्हाला रिव्हील करणार आहे. प्लस वेबिनारमध्ये खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी तुम्हाला अशा शिकायला भेटतील की ज्या माध्यमातून तुम्ही फॉरेक्स ट्रेडिंग झालं किंवा इंडियन मार्केट झालं तर त्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकता. ओके, सो त्यामुळे नक्कीच वेबिनारमध्ये लास्ट पर्यंत टिकून राहायचंय. 9:29 झाले. 9:32 आपण आपला पुढचा टॉपिक डॉट सुरू करतोय. तो माझा आवाज तुम्हाला यायला पाहिजे, माझा व्हिडिओ तुम्हाला प्रॉपरली दिसायला पाहिजे. तुमचा जो माईक आहे तर तो बंदच ठेवा, जेणेकरून तुम्हाला किंवा आपल्याला डिस्टर्बन्सेस क्रिएट होणार नाही. ओके, आणि जे काही टेक्निकल आयडिया असतील किंवा जे पण काही डाऊट्स असतील, जे काही प्रश्न असतील तर ते आपण वेबिनार संपल्यानंतर डिस्कस करूयात किंवा ऑन द स्पॉट उद्या चालू मार्केटमध्ये जे पण काही टेक्निकल आयडियाज असतील किंवा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असेल थोडक्यात, तर ते तुम्हाला आपण तिकडे नक्कीच कव्हर करू, दाखवूयात. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली समजून घेणं गरजेचं आहे. आणि इव्हन मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे टिकून राहून प्रॉफिट करू शकतो, तर ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आपल्याला समजून घेणं तितक्यात महत्वाचं आहे. ओके, सो जे पण बांधव लास्ट मोमेंटला जॉईन झाले तर त्या सर्व बांधवांचं स्वागत, वेलकम. पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण आपला टॉपिक सुरू करणार आहोत. सो त्यामुळे वेट करायचा आहे. माझा आवाज तुम्हाला यायला पाहिजे आणि माझा ऑडिओ व्हिडिओ प्रॉपरली तुम्हाला यायला पाहिजे. ओके, सो इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केट याबद्दल मी तुम्हाला गायडन्स करणारच आहे. अल्गो ट्रेडिंगचा जो बेसिक आणि ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे तर तो तुम्हाला मी इकडे सांगणारच आहे. पण त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला ट्रेडिंगच्या रिलेटेड अदर काही हेल्प पाहिजे असेल, ओके, ट्रेडिंगच्या व्यतिरिक्त म्हणजे ट्रेडिंग रिलेटेडच अल्गो ट्रेडिंगच्या व्यतिरिक्त तुम्हाला अदर काही हेल्प पाहिजे असेल तर तुम्ही ऑफिशियल टायमिंग मध्ये मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता, आपल्या टीमशी केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो. ओके, सो माझा आवाज क्लिअर येतोय मित्रांनो? मला एकदा कमेंट करा किंवा येस बोला. आपण पुढचा टॉपिक लगेच जस्ट इमिजिएटली सुरू करणार आहोत. ओके, माझा आवाज आणि व्हिडिओ क्लिअर आहे? अजित सर रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद. ओके, सो इनफ, आपण पुढचा टॉपिक लगेच सुरू करूयात. बघा, शेअर मार्केट म्हटलं की एक टाइम मॅनेजमेंट नावाचा एक प्रकार असतो आणि तुम्ही जर ट्रेडिंगला टाइम मॅनेजमेंट जर प्रॉपर केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल अर्निंग करू शकता. ओके, सो या वेबिनारचा एक अजेंडा असा असणार आहे की अल्गो ट्रेडिंगची कन्सेप्ट काय, मॅन्युअल ट्रेडिंग मध्ये काय प्रॉब्लेम्स येतात, तो हे मॅन्युअल ट्रेडिंगचे प्रॉब्लेम आपण कशा प्रकारे सॉल्व्ह आउट करू शकतो किंवा सॉर्ट करू शकतो, कमी करू शकतो, आणि अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचा आपण फुली वेळ न देता एक छोटासा 5-10 मिनिटाचा वेळ देऊन दिवसाकाठी चांगल्या प्रकारे आपण प्रॉफिट अर्निंग कसं करू शकतो, तर याबद्दल पूर्ण क्लिअर कन्सेप्ट आपण इकडे डिस्कस करणार आहोत. ओके, सो मोस्ट वेलकम. वेबिनारमध्ये लास्ट पर्यंत टिकून राहा. तुम्ही जर मॅन्युअल ट्रेडर आहात तर मॅन्युअल ट्रेडिंगची कम्प्लीट अशी एक स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला इकडे शिकवणार आहे. तर त्या स्ट्रॅटर्जीच्या माध्यमातून तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट अर्निंग जे आहे ते करू शकता. ओके, सो आपण पुढचा टॉपिक कंटिन्यू करूयात मित्रांनो. बघा, तुम्ही मागच्या एक 4-5 दिवशी, 8-10 दिवसापूर्वी फॉरेक्स ट्रेडिंग संदर्भात किंवा इंडियन मार्केट संदर्भात आपल्या इकडे एक फेसबुकला, इन्स्टाला एक पोस्ट बघितली असेल आणि त्या संदर्भात तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झाले असाल तर आपल्या टेलिग्राम जर चॅनलला तुम्ही जर आतापर्यंत जॉईन केलं नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल तुम्ही कंपल्सरी जॉईन करून घ्या. त्याच्यामध्ये खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी, छोटे मोठे अपडेट्स असतील किंवा ट्रेडिंगचे काही लेवल्स असतील किंवा काही मॅन्युअल ट्रेडिंग जे आहे तर तेही तुम्हाला मी तिकडे सजेस्ट करत असतो. नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा चांगल्या प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता. ओके, सो एक ट्रेडिंग मध्ये, शेअर मार्केटमध्ये एक टेक्निक अशी असते मित्रांनो, तो समजने वालों को इशारा काफी होता है. ओके, सो या पुढच्या 15 मिनिटांमध्ये काही टेक्निकल लॉजिक मी तुम्हाला असे सांगेल. तुम्हाला जर ट्रेडिंगचं बऱ्यापैकी नॉलेज आहे किंवा काहीतरी तुम्हाला थोडासा क्ल्यू जरी भेटला
तर त्या क्ल्यूवरती तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकता. अशा खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी पण मी इकडे तुम्हाला शिकवणार आहे, सांगणार आहे. प्लस याच्यामध्ये खास करून जे पण ॲक्चुअली लाईव्ह ट्रेडिंग कसं चालतं किंवा अल्गो ट्रेडिंगचं काय बेनिफिट्स आहे किंवा कशाप्रकारे आपण प्रॉफिट करू शकतो. तर हे सगळ्या गोष्टी प्रॉपरली आपण तिकडे समजून सांगणार आहोत, घेणार आहोत. ओके. सो आता तुम्ही कमेंट आणि जे काय आहे ते काही करायचं नाही. मी जे काही सांगतो हे प्रॉपरली समजून घ्यायचंय आणि मग आपले जे काही क्वेशन्स असतील तर आपण तिकडं मीटिंग संपल्यानंतर किंवा उद्याच्या डेटला आपण मार्केट हावर्समध्ये आपण डिस्कशन करूया. ओके. सो बघा, इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केट या संदर्भात मी तुम्हाला कंप्लिटली गाईडन्स करणार आहे आणि 60-70% पर्यंत ॲक्युरसी आणि 30 ते 40% पर्यंत रिटर्न आपण मंथली कमवू शकतो. प्लस ह्या वेबिनारच्या एंडिंगला एक कंप्लीट अशी एक मॅन्युअल ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी मी तुम्हाला इकडे सजेस्ट करणार आहे, सांगणार आहे आणि ती स्ट्रॅटेजी मार्केटमध्ये 90% पर्यंत ॲक्युरेटली काम करते. तर ती तुमची फायद्याची ठरू शकते. ओके. सो पेनली आपला जो मेन टॉपिक आहे तो आहे रोबो ट्रेडिंग, अल्गो ट्रेडिंग. तर स्मार्ट इन्व्हेस्टमेंट जो आहे, शेअर मार्केट जर म्हटलं आपण मित्रांनो, शेअर मार्केट ट्रेडिंग, फॉरेक्स ट्रेडिंग खूप साऱ्या गोष्टी आहेत. तर या सगळा प्लॅटफॉर्म ऑनलाईन आहे. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट नावाची कन्सेप्ट आणि ह्या स्मार्ट इन्व्हेस्टमेंटला जर आपण स्मार्ट पद्धतीने जर आपण हँडल केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिकडे प्रॉफिटेबल अर्निंग करू शकतो. ओके. सो इंडियन मार्केट झालं, फॉरेक्स मार्केट झालं, या सगळ्या गोष्टी कंप्लिटली आपण इकडे समजून घेणार आहोत, शिकणार आहे. अजून एक टेक्निक तुम्हाला सांगायचं झाली, तर तुम्हाला जर मार्केटमध्ये कंटिन्यू प्रॉफिट करायचं असेल, ओके. एक टॅगलाईन मी सांगतो सर्वांना. तुम्हाला जर मार्केटमध्ये कंप्लिटली प्रॉफिट करायचं असेल, कंटिन्युअसली जर प्लसमध्ये राहायचं असेल, तर मार्केटला समजून घेणं गरजेचं आहे. ओके. तर तुम्ही जर मार्केट समजून घेताय, तर तुम्हाला भविष्यात काही अडचण येणार नाही. खूप साऱ्या बांधवांचा एक प्रॉब्लेम असा असतो, की इतक्यात माझं ऐकतील, इतक्यात दुसऱ्याचं ऐकतील, इतक्यात तिसऱ्याचं ऐकतील. असे तुम्ही जर कंटिन्यू जर तुमचा जो माइंडसेट आहे डायव्हर्ट जर केलं, तर तुम्हाला कधीच कुठं सक्सेस भेटणार नाही मित्रांनो. ओके. सो त्यामुळे माझं एक प्रामाणिक ओपिनियन आहे. मी जे तुम्हाला सांगतोय हे प्रॉपरली सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या माध्यमातून तुम्हाला 100% रिझल्ट भेटणार आहे. पण तुम्ही प्रॉपरली समजून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या सांगण्याच्या अगोदर, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगण्याच्या अगोदर मी माझ्याबद्दल तुम्हाला थोडक्यात इंट्रोड्यूस करतो मित्रांनो. माझं नाव आहे संतोष रणदिवे आणि मी 2009 पासून शेअर मार्केटमध्ये आहे. ओके. म्हणजे मी जेव्हा 12th कंप्लीट केलं माझं 12th त्याच्यानंतर मी ट्रेडिंगमध्ये स्टार्ट केलेलं आणि इव्हन 2014 मध्ये आपण एक कंपनी स्टार्ट केली. त्या कंपनीचं नाव आहे BWC ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड. ओके. तर तुम्ही जर इंटरनेटला जर सर्च केलं BWC ट्रेडर्स, तर तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन बघायला भेटेल. खूप सारे डिटेल्स माझ्याबद्दल, आपल्या कंपनीबद्दल बघायला भेटेल. तर इव्हन आपण जेव्हा स्टार्टिंग केलं, तर खूप साऱ्या ट्रेनिंग सेक्शनमध्ये आपण काम करत होतो. पण मागच्या एक 4 वर्षापासून, ओके, 4 ते 4.5 वर्षापासून जो अल्गो ट्रेडिंगचा जो क्रेझ मार्केटमध्ये आला किंवा ऑटोमेशन टूल आपण जे मार्केटमध्ये आलेलं आहे, तर त्यामध्ये आपण जे रोबोटिक सिस्टम आहे किंवा जे स्ट्रॅटेजीज आहे, तर ते आपण क्रिएट करतो. सो त्याच्यामध्ये इंडियन मार्केट झालं, फॉरेक्स मार्केट झालं, अदरवाईज जे पण इक्विटी कॅश फ्युचर ऑप्शन जे आहे, त्या सगळ्या कंप्लिटली ऑटोमेशन स्ट्रॅटेजी आपण क्रिएट करतो आणि इव्हन ऑटोमेशन शिवाय मार्केटमध्ये सध्याच्या कंडिशनला पर्याय नाही. ओके. तुम्ही जर मॅन्युअल ट्रेडिंग करताय, तर मॅन्युअल ट्रेडिंग करत असताना खूप साऱ्या ज्या अडचणी आहेत, तर ह्या तुम्ही तिकडे फेस केल्या असतील किंवा करत असाल. तर त्या अडचणी तुम्ही फेस करून, करून एक दिवस कंटाळून वैतागून जाल. ओके. आणि एक दिवस तुम्ही ट्रेडिंग बंद कराल. पण ऑटोमेशन टूल असा आहे, की एक मे बी एक प्रॉपर आपण स्ट्रॅटेजी सेट केली आहे आणि त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून ऑटोमेशन आपण काम करणार आहोत. नक्कीच तिथं प्रॉफिटेबल चान्सेस ते नक्कीच आपल्याला वाढणार आहे. ओके. सो माझं एज्युकेशन जर सांगायचं झालं मित्रांनो, तर मी BCA केलंय. BCA नंतर मी MBA केलंय आणि MBA नंतर मी MCA केलं. MCA नंतर मी MBA फायनान्स केलं. ओके. सो तुम्ही म्हणाल, की एज्युकेशन काय सांगण्याचं लॉजिक आहे. सो तुम्हाला मी टेक्निकली प्लस हे जे फायनान्शियली जो कॉन्फिडन्स आहे, तर तुम्हाला मी चांगल्या प्रकारे सांगू शकतो. तर तुम्ही मला ट्रेडिंग रिलेटेड किंवा शेअर मार्केट रिलेटेड कोणताही टॉपिक जरी विचारला, तर तुम्हाला मी सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकतो. ओके. सो आपलं जो ऑफिस आहे मित्रांनो, तर एक नाशिकला आपलं ऑफिस आहे. मी प्रॉपर आता नाशिकहून बोलतोय आणि आपलं एक ठाणेला ऑफिस आहे भिवंडीमध्ये. ओके. पण हे सगळं जे वर्किंग आहे सध्याच्या कंडिशनला ऑनलाईन आहे. ऑफलाईन काहीच अवेलेबल नाही आपल्याकडे. तुम्ही जर Googleला जर सर्च केलं आपल्याबद्दल BWC ट्रेडर्स, तुम्हाला आपल्याबद्दल खूप सारी इन्फॉर्मेशन बघायला भेटेल. प्लस जे पण बांधव नवीन आहे किंवा ते जर मला फर्स्ट टाईम जर इथे व्ह्यू करत असाल, तर तुम्ही इंटरनेटवर नक्की सर्च करा. आपला टेलिग्राम चॅनल जॉइन करा. काही ट्रेडिंगच्या लेवल मी टाकतो, काही ट्रेडिंगचे ॲडवाईस सजेस्ट करतो. तर ते तुम्ही बघितलं तरी नक्कीच तुम्ही चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल अर्निंग करू शकता. प्लस खास करून निफ्टी आणि बँक निफ्टी माझा स्पेशल फेव्हरेट सब्जेक्ट आहे. तर त्याच्यामध्ये आपण शुअर शॉट प्रॉफिट करू शकतो आणि हा जो ऑटोमेशन टूल आहे, तर त्यामध्ये पण आपण निफ्टी, बँक निफ्टीवरतीच काम केलंय. ओके. सो या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोतच. पण त्याच्याही पुढे जाऊन जो अल्गो ट्रेडिंग जो म्हणतो आपण किंवा रोबो ट्रेडिंग म्हणतो, खूप साऱ्या लोकांचे वेगवेगळे नावं क्रिएट करून टाकले. खूप सारे लोक एक हाइप क्रिएट करतात आणि काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात. पण रोबो ट्रेडिंग, अल्गो ट्रेडिंग आणि हे जे ऑटोमेशन ट्रेडिंग आहे, तर हे सगळं एकच आहे आणि याच्या माध्यमातून आपल्याला कशा प्रकारे प्रॉफिट अर्निंग करता येईल, काय मार्केटची सिच्युएशन राहणार आहे किंवा स्ट्रॅटेजी पण इकडे कम्प्लिटली म्हणजे तुम्हाला
सगळ्या गोष्टी मी इकडे ओपनली रिव्हील करणार आहे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके. सो बघा, मॅन्युअल ट्रेडिंग जेव्हा आपण करतो, तर मॅन्युअल ट्रेडिंग करत असताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात. ओके. आता ह्या अडचणी काय येतात, याचे काय कारण आहे, जे रिझन्स आपण म्हणूयात, तर ते आपण समजून घेतलं गरजेचं आहे, किंवा त्याचं समजून घेतले आपले प्रॉफिटेबल चान्सेस नक्कीच वाढणार आहे. आणि आपण काही समजून न घेतलं तर फक्त ट्रेड मारायचा म्हणून जर मारतोय, तर आपल्याला खूप मोठा लॉस होऊ शकतो. किंवा आपल्याला जर काही माहित नाही, म्हणजे माझं एक प्रामाणिक ओपिनियन असं असतं, तुम्हाला जर ट्रेडिंगमध्ये काहीच माहित नाहीये, तर तुम्ही ट्रेडिंग करू नका. सगळ्या गोष्टी पहिले समजून घ्या, अंडरस्टँड करा काय चाललंय, काय मेकॅनिझम आहे, कशा प्रकारे प्रॉफिट होतो, कशा प्रकारे लॉस होतो, सिस्टम काय आहे. सिस्टम समजून घेतली तर प्रॉफिट विनिंग चान्सेस जास्त असतील. आणि तुम्ही जर समजून घ्यायला तयार नाहीये, तर ट्रेडिंगमध्ये तुम्ही स्टॉप करा. काम करू नका. पहिले समजून घ्या, मग वर्किंग करा. ओके. सो एक महत्त्वाचा पॉइंट ऑफ व्ह्यू मी इकडे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. पॉइंट ऑफ व्ह्यू असा असेल, की शेअर मार्केट, इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केट, कॅश कॅश फ्युचर ऑप्शन सगळं मार्केट एक जनरल ओव्हरऑल सिच्युएशन जर बघायची झाली, तर मार्केटमध्ये काय होऊ शकतं? तर याचा एक आढावा तुम्हाला मी सांगणार आहे. हा एक लॉजिकल पॉइंट आहे. तुम्हाला जर हा पॉइंट जर लक्षात आला मित्रांनो, तर तुम्ही खूप सारा मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये पण बेनिफिट करू शकता. ओके. पण आपला मेनली टॉपिक ऑटोमेशन आहे. पण मी तुम्हाला हा एक टॉपिक क्लिअर कट मी इकडे सांगतोय. तर बघा, इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केट, खास करून बँक निफ्टी संदर्भात बोलायचं झालं, तर मार्केटचं एक ओव्हरऑल सिच्युएशन असते. ओके. मार्केट 3 गोष्टीवर डिपेंड असते. एक तर मार्केटची मूव्हमेंट, मार्केटचा व्हॉल्यूम आणि मार्केटचं बिहेवियर. ह्या जर 3 गोष्टी जर तुम्हाला क्लिअर झाल्या, तुम्ही कोणत्याही सेकंदाला, कोणत्याही मिनिटाला, कोणत्याही तासाला आणि कोणत्याही दिवशी मार्केटमध्ये काय होऊ शकतं याचा तुम्ही अंदाज लावू शकता. आणि पूर्ण जे मार्केट आहे ते अंदाजावर चालतं. ओके. हे जे टेक्निकल इंडिकेटर आहे, मूव्हिंग एव्हरेज, हे ते या सगळ्या गोष्टी, तर ह्या मार्केटला लीडिंग करणाऱ्या गोष्टी आहेत. पण मार्केटची जी मुवमेंट आहे, किंवा एक ऑब्झर्वेशन जे आहे, किंवा जे बिहेवियर असतं, तर एक प्रिडिक्शन जे आपण म्हणूयात, तर ते ऑलरेडी काहीतरी ठरलेलं आहे, काहीतरी अझम्पशन्स आहे, तर त्या अझम्पशनच्या बेसवरती चालतं. पण मग खास करून बँक निफ्टी जर सांगायचं जर झालं, कारण की आपण खास करून इंडियन मार्केट निफ्टी, बँक निफ्टीवरती काम करतो, त्यामुळे बँक निफ्टी जर सांगायचं झालं, तर 9:15 वाजेपासून तर 3:15 वाजेपर्यंत जेव्हा मार्केट चालतं, तर त्याच्यामध्ये 2 कंडिशनमध्ये मार्केटमध्ये मूव्हमेंट होते. आता 2 कंडिशन कोणत्या? एक तर आहे 60% ते 70% मार्केट सिच्युएशन, ही असणार आहे नॉर्मल कंडिशन. आणि 20% ते 30% मार्केट सिच्युएशन असणार आहे, तर ती असणार आहे अबनॉर्मल कंडिशन. ओके. सो नॉर्मल आणि अबनॉर्मल कंडिशन काय आहे, हे जर आपण समजून घेतलं, तर आपल्याला लॉसेसचे चान्सेस एकदम कमी होतील, किंवा लॉस होणारच नाही. बरोबर. पण आपण काय करतो, आपल्याला उठल्याबरोबर पाहिजे असतो प्रॉफिट. आपल्याला लॉस, रिस्क काहीच काहीच घेणं देणं नाही. मार्केट कसंही असू, मला प्रॉफिट झाला पाहिजे, तसं चालणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला ओव्हरऑल सिच्युएशन समजून घेणं गरजेचं आहे. आता बँक निफ्टी जर सांगायचं झालं, नॉर्मल सिच्युएशन काय राहू शकते? तर तुम्ही जर ट्रेडिंगमध्ये आहात, माहिती तुम्हाला सगळ्या गोष्टी, तर नॉर्मल सिच्युएशन, अबनॉर्मल सिच्युएशन याचा डिफरन्स जर तुम्हाला कळला ना, तर तुम्हाला लॉसेसचे चान्सेस एकदम कमी असतील, लॉस होणार नाही. आता बघा, बँक निफ्टी जर पकडला, 9:15 वाजता मार्केट ओपन होतं. 9:15 वाजेपासून तर 10 वाजेपर्यंत एक मूव्हमेंट होते. थोडंसं फ्लक्च्युएशन राहू शकतं. 10 वाजेपासून तर लमसम 1:30 वाजेपर्यंत एक मूव्हमेंट होते. 1:30 वाजेपासून ते 3 वाजेपर्यंत एक मूव्हमेंट होते. 3 वाजेपासून तर एक 3:15 वाजेपर्यंत एक मूव्हमेंट होता. ओके. आणि ह्या पूर्ण दिवसभराच्या शेड्यूलमध्ये कमीत कमी बँक निफ्टी 300 ते 400 पॉइंटची मूव्हमेंट करतो. तर हे झालं नॉर्मल सिच्युएशन. आता अबनॉर्मल सिच्युएशन काय राहू शकतं? एक तर मार्केट खूप गॅप अप ओपन होईल, किंवा खूप गॅप डाउन ओपन होईल, किंवा मार्केटमध्ये खूप मूव्हमेंट असेल, किंवा खूप कन्सोलिडेशन एरिया असेल, किंवा मार्केटमध्ये मूव्हमेंटच नाही राहणार. ओके. सो हा जो जनरल सिच्युएशन आहे, तर ही आपण समजून घेतल्यात, आपले विनिंग चान्सेस किंवा प्रॉफिटेबल चान्सेस वाढतील. ओके. सो माझं एक ओपिनियन आहे, किंवा माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगायचा झाला, जे नॉर्मल कंडिशनला मार्केट आहे मित्रांनो, तर त्या कंडिशनमध्ये प्रॉफिट मलाही बनतो. खूप सारे लोक ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट करतात. खूप सारे लोक ट्रेडिंगमध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट करू शकतात, किंवा करतात. ही जी अबनॉर्मल सिच्युएशन आहे, याच्यामुळे काही वेळेस खूप मोठा प्रॉफिट होतो, किंवा काही वेळेस खूप मोठा लॉस होतो, किंवा काही वेळेस काहीच, म्हणजे लॉसेसचे चान्सेस खूप जास्त असतात. पण एक जनरली माझं ओपिनियन सांगायचं झालं, नॉर्मल कंडिशनमध्ये चांगल्या प्रकारे कोणताही जर नॉर्मल ट्रेडर आहे, तर तो ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट करतो. ओके. आणि अबनॉर्मल कंडिशनमध्ये माझ्यासारखा व्यक्ती लॉस करू शकतो. तर त्यामुळे ही जी अबनॉर्मल सिच्युएशन आहे, तर त्यामध्ये ट्रेडिंग करणं टाळायचंय. ट्रेडिंग करायचीच नाही आपल्याला. ओके. आणि जी नॉर्मल सिच्युएशन आहे, तर त्यामध्ये तुम्ही बिनधास्त ट्रेडिंग करा. प्रॉफिटेबल चान्सेस होतील, किंवा असतील. पण तुम्हाला ह्या नॉर्मल सिच्युएशनला पण प्रॉफिट होत नसेल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या टेक्निकल गोष्टी शिकणं, समजून घेणं गरजेचं आहे. ओके. सो आपण जी स्ट्रॅटेजी बनवली आहे ऑटोमेशनला, तर ती नॉर्मल कंडिशनमध्ये मार्केटमध्ये चालते. चांगल्या प्रकारे 60% ते 70% ॲक्युरसी भेटते. आणि इव्हन अबनॉर्मल कंडिशनमध्ये आपण ट्रेडिंग बंद ठेवू शकतो, किंवा तुम्हाला जे कंप्लिटली मी सपोर्ट जो आहे, तो पण देत असतो मित्रांनो. जेणेकरून मार्केटचा काय बिहेवियर राहू शकतं, तर ते आपण समजून घेणं गरजेचं आहे. ओके. सो ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही जर समजून घेतल्या, तर तुम्हाला मार्केटमध्ये लॉस होण्याचे कारण खूप सारे कमी होतील. पण आपला मेनली टॉपिक असेल ऑटोमेशन. नॉर्मली ऑटोमेशन टूल स्ट्रॅटेजी काय आहे, तर ती पण मी तुम्हाला इकडे रिव्हील करणार आहे.
सो मार्केटमध्ये मॅन्युअल जेव्हा आपण ट्रेडिंग करतो, तर मॅन्युअल ट्रेडिंग करत असताना मार्केटला अनालिसिस करणं, ट्रेडिंगचं नॉलेज गरजेचं आहे. स्टॉप लॉस लावा, डीमॅट अकाउंट ओपन करा, नेटवर्क प्रॉब्लेम्स आहे किंवा त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काही वेळेस अनुभव नसतो, कुठल्या प्रकारची प्रॉपर स्ट्रॅटेजी नसते, खूप मोठं कन्फ्युजन असतं, टाइम भेटत नाही, पेशन्स नसतात, मार्केटला कंटिन्यू वॉच करत बसणं हाच एक पर्याय होतो. जेव्हा मी ट्रेडिंगमध्ये सुरुवात केली मित्रांनो 2012 मध्ये एक्झॅक्टली जर सांगायचं झालं 12-13 मध्ये, तर त्याच्यामध्ये 9:15 वाजेपासून 2:15 वाजेपर्यंत पूर्ण दिवसभर मार्केटमध्ये बसून जर आपल्याला प्रॉफिट होत नाही, तर याचा अर्थ आपल्याकडे काही ट्रेडिंगचं नॉलेज नाहीये. ओके. आणि जर आपल्याला डायरेक्टली सिंगल लॉटवरती, बँक निफ्टीच्या सिंगल लॉटवरती खूप मोठा जर लॉस होतोय, तर याचा अर्थ आपल्याला काहीतरी शिकणं गरजेचं आहे. ओके. सो या सगळ्या गोष्टीचा जर विचार जर आपण केला, तर या सगळ्या गोष्टी एक ऑटोमेशनच्या माध्यमातून आपण ओव्हरकम करू शकतो किंवा खूप सारे जे अपडेट्स आहेत, तर ते आपण स्मार्ट पद्धतीने आपण हँडल करू शकतो. ओके. सो अजून एक क्ल्यू मी इकडे सांगेल तुम्हाला. मी तुम्हाला मगाशीच बोललो, की छोटे-मोठे जे पॉइंट क्ल्यू जे आहे, तर हे तुमचे ट्रेडिंग लाईफ चेंज करू शकतात. एक क्ल्यू असा असेल, तर इथे मी म्हटलंय की नो स्ट्रॅटेजी. तुम्ही प्रत्येक दिवस खूप सारे हे ते YouTubeवर तुम्ही बघत असाल, तर खूप सारे लोक असे तर ते फक्त इन्फ्लुएन्सर आहे. ते फक्त तुम्हाला इन्फ्लुएन्स करतील. त्याच्यातून आउटपुट काय भेटणार नाही तुम्हाला. बरोबर ना? पण इव्हन आपला YouTube चॅनल जर बघितला तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या टेक्निकल गोष्टी आहेत. मला काहीतरी इन्फ्लुएन्स करायची काही इंटरेस्ट नाहीये. जे ॲक्चुअली रिअलिटी आहे, जे काही प्रॅक्टिकल नॉलेज आहे, तर तिकडे मी सांगत असतो मित्रांनो. नक्कीच तुम्ही आपल्या YouTubeला पण सर्च करू शकता. एक कंप्लीटली एक नवीन थिंग अशी आहे, तर तुमच्याकडे जी पण स्ट्रॅटेजी आहे, ओके? तर ती स्ट्रॅटेजी तुम्ही कंप्लीटली पूर्ण महिनाभर वापरा. तुम्हाला प्रॉफिट बघायला भेटेल. ओके. आणि आपण जर कन्फ्यूज होतोय किंवा आपण जर आपला दररोज माइंडसेट चेंज होतोय किंवा दरवेळेस 5-5 मिनिटाला आपण आपली स्ट्रॅटेजी चेंज करतोय, तर आपल्याला प्रॉफिट नाही मिळत. अजून एक ॲडव्हान्स लेव्हलची कन्सेप्ट सांगायची जर झाली, पूर्ण दिवसभरामध्ये मार्केटची एक बाउंडरी असते. ओके. तर त्या बाउंडरीमध्ये दिवसभरात मार्केट मूव्हमेंट करतं आणि ती जर बाउंडरी तुम्हाला जर कळली, तर तुम्ही मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये पण सक्सेसफुल आहात. ऑटोमेशनमध्ये पण तुम्हाला प्रॉफिट बनेल. पण मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये तुम्हाला फोकस ठेवावा लागेल, कंटिन्यू बसावं लागेल, खुर्ची घेऊन किंवा तुमचं कामं वगैरे सगळे सोडून तुम्हाला त्या लॅपटॉप स्क्रीनवरती किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती डोळे लावून बसावं लागेल. तेव्हा जाऊन तुम्हाला प्रॉफिट मे बी बोलतो मी होऊ शकतो. पण ऑटोमेशन जो आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं ओव्हरकम करून एक चांगल्या प्रकारे आउटपुट आपण इकडे करू शकतो. बरोबर? सो बघा, मार्केटमध्ये लॉसेस होण्याचे जे कारण आहे, तर त्याच्यामध्ये मेजर कारण काय असतात? आपल्याकडे कमी कॅपिटल असतं, आपण मार्केटला समजून घेत नाही. झिरो टू झिरो आपण जे म्हणतो, खूप सारे लोक असे असतात की त्यांना काही माहित नसताना डायरेक्टली 10,000 लावले तर लगेच 20,000 होऊन जातं एखाद्या दिवशी बाय लक बाय चान्स. आणि त्यामुळे त्यांना एक क्रेज वाढतो किंवा एक काहीतरी वाटतं की नाही अरे एवढं भेटले तर एवढं भेटायला पाहिजे. तर त्या कंडिशनला 1 दिवस भेटतं आणि 4 दिवस जर लॉस होतो, म्हणजे 5 दिवसापैकी 1 दिवस प्रॉफिट आणि 4 दिवस जर लॉस होत असेल, तर त्याच्यामध्ये काही लॉजिक नाही. तर त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये टिकून राहणं, सगळ्या गोष्टी समजून घेणं हे गरजेचं आहे. आणि या सगळ्या ज्या मॅन्युअल ट्रेडिंगचे जे प्रॉब्लेम्स आहेत, तर हे सगळे आपण सोल्युशन काढले मित्रांनो याच्यावरती. अल्गो ट्रेडिंगचा कन्सेप्ट. आता इव्हन खास करून एक अल्गोच्या स्ट्रॅटेजी आपण बनवल्या. याच्यामध्ये स्ट्रॅटेजी काय तर ते आपण तुम्हाला इकडे रिव्हील करणार आहे मी. खास करून बँक निफ्टी ऑप्शन मार्केटवरती आपण स्ट्रॅटेजी क्रिएट केल्या मित्रांनो. आणि ह्या ज्या स्ट्रॅटेजीज आहे, आपल्याला कमीत कमी 60 ते 70% पर्यंत मार्केटमध्ये ॲक्युरेटली चांगल्या प्रकारे ट्रेड देतील. ओके. सो ही नेक्स्ट लेव्हलची कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टची तुम्हाला आज ना उद्या गरज पडणारच आहे. बरोबर ना? म्हणजे लमसम अजून काही दिवसांनी रोबो ट्रेडिंग जे आहे, तर याचा पूर्ण क्रेज होणार आहे. आता सध्याच्या कंडिशनला अल्गो ट्रेडिंगचा क्रेज आहे. आता खूप साऱ्या बांधवांना एक प्रश्न पडतो की अल्गो ट्रेडिंगमध्ये आपल्याला खूप मोठा लॉस होऊ शकतो किंवा माहीत नसल्यामुळे भीती वाटते. ओके. सो हे सगळे डाऊट तुमचे आपण क्लिअर करणार आहोत. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन वगैरे सगळ्या प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला आपण इकडे शिकवणार आहोत, दाखवणार आहोत. सो इंडियन मार्केट, फॉरेक्स मार्केट, तर आपण कंप्लीटली एक अल्गो ट्रेडिंगची कन्सेप्ट बनवली आहे आणि त्याच्यामध्ये एंट्री, टार्गेट, स्टॉप लॉस विथ फुली ऑटोमेशन आपण पूर्ण ट्रेडिंग मॅनेज करून चांगल्या प्रकारे आपण प्रॉफिट अर्निंग करू शकतो. ओके. सो हे जे मी तुम्हाला मागचे 2 कंटेंट सांगितले, 60% ते 70% नॉर्मल मूव्हमेंट, 60-70% ॲक्युरसी. हा नॉर्मल पॉइंट तुमच्या एक फिट डोक्यात लक्षात राहू द्या. आणि इव्हन अबनॉर्मल सिच्युएशनमध्ये तिकडे मॅन्युअल ट्रेडिंग करा, काही करा, लॉस होणार आहे. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ऑप्शन ट्रेडिंगमध्ये आपण चांगल्या प्रकारे आउटपुट काढू शकतो. खास करून निफ्टी आणि बँक निफ्टी ऑप्शनवरती एक 60-70% पर्यंत आपण ॲक्युरसी असलेली एक स्ट्रॅटेजी आपण टेस्टेड स्ट्रॅटेजी बनवली आहे. तर त्याच्यामध्ये कमीत कमी 30-40% आणि जास्तीत जास्त 100% पर्यंत प्रॉफिट अर्निंग होऊ शकते. आता ह्या बोटची सिंपल स्ट्रॅटेजी असेल, मार्केट जर अप ट्रेंडला असेल तर कॉल बाय होईल, मार्केट जर डाऊन ट्रेंडला असेल तर पुट बाय होईल. स्टॉप लॉस टार्गेट ऑटोमॅटिकली लागतील. एंट्री घेतल्याबरोबर स्टॉप लॉस लागतो. बरोबर ना? आणि मग हे जे स्टॉप लॉस टार्गेट असतील, तर ते बाय डिफॉल्ट जे आहे ते आहे. पण तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस पण करू शकता. ओके. सो हा टेक्निकल जो पार्ट आहे. हा तुम्हाला तिकडे आपण क्लिअरली शिकवणार आहोत. ओके. सो याच्यामध्ये मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला तुम्ही जर बघितलं असेल एक ऑब्झर्वेशन खूप साऱ्या ट्रेडर लोकांचं असतं, की आपण ट्रेडिंग जेव्हा करतो तर इव्हन आपला एक आपल्या माइंडसेटमध्ये एक स्टॉप लॉस असतो, की नाही मी ₹2,000 ची रिस्क आज घेईल.
लॉस जर झाला तर 2,000 रुपयाचा लॉस होऊ शकतो मला, त्याच्यावरती मी लॉस नाही घेणार. पण जेव्हा तो 2,000चा लॉस आपल्याला 15-20 हजारापर्यंत केव्हा जाऊन पोहोचतो, तर ते आपल्या लक्षात नाही येत, बरोबर. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता ह्या पूर्ण स्ट्रॅटेजीचा निफ्टीसाठी 1,000 रुपयाचा आपण स्टॉप लॉस लावलाय, बँक निफ्टीसाठी 2,000 रुपयाचा स्टॉप लॉस लावलाय. जर 2,000 रुपयाचा स्टॉप लॉस जर झाला तर पूर्ण ट्रेडिंग आपली बंद होईल आणि प्रॉफिट अर्निंग आहे. तर प्रॉफिट अर्निंगसाठी पण आपण अनलिमिटेड प्रॉफिट अर्निंग ठेवलाय, म्हणजे तो अनलिमिटेड प्रॉफिट करून देऊ शकतो आपल्याला. ओके, सो या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मध्ये आपण दाखवूयात. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर्ली समजून घ्या आणि मग त्याच्यावरती आपण वर्किंग स्टार्ट करू शकतो. आता हा जो पूर्ण ऑटोमेशन टूल आहे याची काय गरज आहे, कारण की आपल्याला टाइम द्यायची गरज नाही आहे, फुली ऑटोमेशन आहे. जसा प्रकार ट्रेंड येतात त्या कंडिशनला ट्रेड होणार आहे. ओके, कुठल्या प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही आणि इव्हन मे बी एखाद्या वेळेस प्रॉफिट थोडासा मे बी कमी होईल, पण तो नेट प्रॉफिट असेल. ओके, म्हणजे आपल्याला डोक्याला हेडेक जर नसेल ना, तर विनिंग चान्सेस, प्रॉफिटेबल चान्सेस जास्त असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण रिव्हील करणार आहे, सांगणार आहे ऑन प्रॅक्टिकल. तुम्ही डेमॉन्स्ट्रेशन समजून घ्या. आपला जो टेलिग्राम चॅनल आहे, तर तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर मी कंटिन्युअसली दररोजच्या दररोज दिवसातून 4 टाइम टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हॉट्सअपला टाकतो. तर टेलिग्राम चॅनलची लिंक का, आता तुम्ही जर व्हॉट्सअपला जॉईन केलं तर सपोज तुम्ही जर आज जॉईन केलं तर मागची रेकॉर्ड तुम्हाला काही दिसणार नाही. ओके, तर टेलिग्राम असा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या 4 वर्षापर्यंत ट्रेड झालेले किंवा ऍक्च्युली आपण काय ट्रेडिंग लेवल टाकलंय, माझं नॉलेज काय आहे किंवा आपली कन्सेप्ट कशा बेसवरती काम करते, ते सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे मागच्या 4 वर्षापर्यंत ट्रेड रेकॉर्ड बघायला भेटतील. इंडियन मार्केट जो आहे तर याच्यामध्ये खास करून निफ्टी बँक निफ्टीसाठी 15 ते 20 हजार रुपयाच्या कॅपिटल जर तुमच्याकडे असेल, ऍटलीस्ट 10-15-20 हजार रुपये, तर तुम्ही चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला कम्प्लिटली आपण 6 स्ट्रॅटेजी देतो. 2 निफ्टीच्या, ओके, एक 2 बँक निफ्टीच्या, प्लस त्याच्यामध्ये काही कॅशची स्ट्रॅटेजी असणार आहे आणि काही ट्रेडिंगचे ऑटोमेशन बटन्स असतील तुम्हाला. ओके, सो तुम्ही त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन त्याच्यावरती वर्किंग करू शकता. आता हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे मित्रांनो, तर ह्या कन्सेप्टवरती तुम्हाला एक पूर्ण कम्प्लिटली ट्रेनिंग आपण देतो. सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपरली समजून घ्यायचे गरजेचे आहे आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्यावर वर्किंग स्टार्ट करू शकतो. आता हा जो पूर्ण कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला एक ऍप देतो मित्रांनो आपण. तर ह्या ऍपमध्ये तुम्हाला एक पहिले पूर्ण कंप्लीट कोर्सेस आपण शिकवतो. म्हणजे तुम्हाला ट्रेडिंगचं काही नॉलेज नसेल तर तुम्ही शिकले तर तुमचा फायदा, नाही शिकले तर माझा काही तोटा नाही आहे. ओके, सो याच्यामध्ये खास करून शेअर मार्केट फंडामेंटल झालं, त्याच्यानंतर टेक्निकल अनालिसिस झालं. ओके, टेक्निकल म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला एक बेसिक पासून टॉप लेवल पर्यंत, ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण शिकवणार आहोत. ओके, टेक्निकल अनालिसिस झालं, त्याच्यानंतर इव्हन प्राइस ऍक्शन झालं. म्हणजे प्राइस ऍक्शन असं एक पार्ट मी तुम्हाला इकडे शिकवणार आहे मित्रांनो. तर मार्केटमध्ये चार्ट न बघता, ओके, मार्केटची फक्त किंमत बघून तुम्ही मार्केटचं प्रिडिक्शन करू शकता का मार्केटमध्ये काय होऊ शकतं. ओके, सो त्याला आपण म्हणतो प्राइस ऍक्शन. असे काही टेक्निक आहे ते आम्हाला तुम्हाला शिकवणार आहोत आपण. प्लस ऑप्शन ट्रेडिंग काय असतं, कॉल ऑप्शन काय, पुट ऑप्शन काय, एक प्रो ट्रेडर थिअरी एक तुम्हाला मी शिकवणार मित्रांनो. तर ही थिअरी जी आहे ही खूप महत्वाची आहे. मार्केटचा जो बाउंड्री अनालिसिस असतो, म्हणजे सपोज मार्केट आता ओपन झालंय फॉर एक्झाम्पल एक प्राइसिंगला, मार्केटमध्ये आज दिवसभरात काय होऊ शकतं याचं एक थिअरी मी बनवली आहे मी स्वतः. तर त्याच्यामध्ये मार्केटची बाउंड्री मी तुम्हाला सजेस्ट करतो. ओके, सो ती थिअरी नक्की तुमच्या फायद्याची ठरेल आणि ह्या थिअरीच्या बेसवरती मी लास्टला एक तुम्हाला स्ट्रॅटेजी सांगणार आहे मित्रांनो. तर ती स्ट्रॅटेजी नक्कीच तुम्हाला कामाची असेल. ओके, सो प्रो ट्रेडर थिअरी नावाचे कन्सेप्ट डेव्हलप केला आपण. प्लस तुम्हाला हा पूर्ण जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईफ टाइम साठी सपोर्ट आणि लाईफ टाइम साठी जी ऍडवाइस आहे हा तुम्हाला आपण देतो. तर याच्यामध्ये एक ऍप देतो तुम्हाला आपण, इंडियन कुबेर म्हणून. तर ह्या मध्ये काही कोर्सेस असतील, बोट असेल, सपोर्ट असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण लाईफ टाइम साठी देणार आहोत. आता हा जो पूर्ण मेंबरशिप प्लॅन आहे मित्रांनो आपला इंडियन मार्केटचा, तर त्याची ऍक्च्युअली कॉस्टिंग आहे आपली 11,500 रुपये. पण एक डिस्काउंटेड ऑफर मध्ये तुम्हाला हा जो पूर्ण मेंबरशिप प्लॅन आहे तर हा फक्त तुम्हाला भेटणार आहे 6,500 मध्ये लाईफ टाइम साठी. ओके, सो याच्यामध्ये काय भेटणार, प्रत्येकदा मी रिपीट करतो, तुम्हाला कोर्स भेटतील 6 कोर्स, 6 स्ट्रॅटेजी, त्याच्यानंतर भविष्यात जी काय अपडेट येतील, सपोर्ट लागला, कन्सल्टिंग, सगळं तुम्हाला कम्प्लिटली या पूर्ण मेंबरशिप प्लॅन मध्ये भेटणार आहे. सो हा एक कन्सेप्ट इंडियन मार्केटचा तुम्हाला क्लिअर झाला असेल. आता तुम्हाला मी फॉरेक्स मार्केटचं एक डिटेल बेसिक सांगतो. त्याच्याही पुढे जाऊन हा जो इंडियन मार्केटचा बोट आहे मित्रांनो, तर याची ऍक्च्युअली कॉस्टिंग 6,500 तुम्हाला आपण फी असणार आहे आपली लाईफ टाइम साठी आणि याची एक सर्व्हर चार्जेस आहे, कारण की हा जो बोट आहे तर आपण एक सर्व्हर वरती क्रिएट करतो. तर त्यामुळे तुम्हाला सेकंड मंथ पासून 350 रुपये सर्व्हर चार्जेस याचे तुम्हाला मंथली पे करावं लागतात, प्रीपेड असतील सेकंड मंथ पासून. ओके, सो हा एक पूर्ण कन्सेप्ट अशा प्रकारे तुम्ही त्याच्यावरती हँडलिंग करू शकता, चांगल्या प्रकारे वर्किंग करू शकतो आपण. ओके, सो फॉरेक्स मार्केटचं एक बेसिक आणि ऍडव्हान्स लेवलचं एक थोडक्यात मी तुम्हाला इंट्रोड्यूस करतो मित्रांनो. फॉरेक्स मार्केटचा जो रोबोट आहे मित्रांनो आपल्याकडे, तर तो आपल्याकडे फुल्ली ऑटोमेशन रोबोट आता सध्याच्या कंडिशन अवेलेबल आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॅपटॉप कम्प्युटरची गरज आहे, पण तुमच्याकडे लॅपटॉप कम्प्युटर जरी नसेल तर तुम्हाला मी एक सजेस्ट करेल की त्याच्यावरती तुम्ही अल्गो ट्रेडिंगच्या माध्यमातून महिन्याकाठी कमीत कमी 30% अर्निंग करू शकता, जास्तीत जास्त 100% पर्यंत अर्निंग करू शकता. हे जे फॉरेक्स ट्रेडिंगचं जे कॉन्सेप्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह जे ट्रेड साधलेले आहे तर ते तुम्हाला बघायला भेटतील, लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन पण बघायला भेटेल. प्लस त्याच्या पुढे जाऊन हा जो कन्सेप्ट आहे फॉरेक्सचा, तर हा तुम्ही कशा प्रकारे हँडल करू शकता किंवा
याच्यामध्ये कशा प्रकारे प्रॉफिट होतो, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही लाईव्ह बघू शकता किंवा जे इन्व्हेस्टर आयडी पासवर्ड आहे मित्रांनो, तर हे तुम्हाला बघायला भेटतील. ओके, सो नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्ही प्रॉपर्ली समजून घेणं गरजेचं आहे. आता फॉरेक्स मार्केटचा जो रोबोट आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये तुम्हाला आपण काही एक चॅलेंजेस आपण देतोय. चॅलेंजेस म्हणजे काय, एक सिक्युरिटी आपण देतोय. तर तुम्हाला सिक्रेट अशी असणार आहे, तर तुम्हाला कमीत कमी 90 ते 100% पर्यंत ॲक्युरसी भेटेल. आता हा जो टॉपिक आहे तुमच्यासाठी थोडासा वेगळा वाटेल, पण नक्कीच तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही प्रॉपर्ली जर समजून घेतला, तुम्हाला त्याच्यावर ट्रस्ट बसेल. 100% पर्यंत ॲक्युरसी असेल, 50 ते 100% पर्यंत रिटर्न तुम्ही कमवू शकता. नो लॉस स्ट्रॅटेजी असेल आणि इव्हन शुअर शॉट आपण तिकडे प्रॉफिट करणार आहे. म्हणजे तुम्हाला फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये लॉस होणारच नाही. ओके. सो या सगळ्या गोष्टी तुम्ही जेव्हा प्रॉपर्ली समजून घ्याल, तेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. तर त्याच्यावरती आपण डिस्कशन करू शकतो. सिंपल स्ट्रॅटेजी असेल फॉरेक्स मार्केटचा बोटची पण ट्रेंड फॉलोइंग कन्सेप्ट आणि त्याच्या माध्यमातून आपण चांगल्या प्रकारे वर्किंग करू शकतो. आता याचा जो डेमो आहे, फॉरेक्स असेल इंडियन मार्केट, मार्केट हाऊस मध्ये तुम्ही तुमच्या वेळेमध्ये केव्हा अटेंड करू शकता. सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण ऑन प्रॅक्टिकली समोर दाखवूया. त्याच्यामध्ये फॉरेक्स मार्केटचा जो बोट आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये पण तुम्हाला आपण ट्रेनिंग वगैरे ऑफर करतो. फॉरेक्स ट्रेडिंग बेसिक झालं, टेक्निकल अनालिसिस झालं, प्राइस ऍक्शन झालं, तर ह्या सगळ्या गोष्टी ऑलमोस्ट मार्केटच्या सेमच असतात. छोटासा मोठा जो सेगमेंट आणि मुवमेंट जो असतो, व्हॉल्यूम असतो, तो चेंज होतो. प्लस मार्केटमध्ये ट्रेड हँडल कसं करायचा, प्लस त्याच्यामध्ये MT4 MT5 बोट कसा हँडल करायचा, म्हणजे तुम्हाला आपण बोटच देणार आहोत. प्लस याचे काही सिक्रेट तुम्हाला रिव्हील करणार आहोत आपण याच्यामध्ये. फॉरेक्स ट्रेडिंगचे काही सिक्रेट आपण तुम्हाला सजेस्ट करणार, की जेणेकरून तुम्ही फुल्ली ऑटोमेशनच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे प्रॉफिट अर्निंग करू शकता. कशा प्रकारे करू शकता आणि तो कशा प्रकारे आपण अर्निंग करणार आहोत. ओके. सो याचं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन ऑन प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी तुम्हाला आपण दाखवूया. प्लस लाईफ टाइम सपोर्ट, लाईफ टाइम साठी ऍडवाइस, या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटेल. एक ऍप देतो आपण फॉरेस्ट गुरु म्हणून. तर ह्या ऍप मध्ये तुम्हाला पूर्ण कम्प्लिटली जो कन्सेप्ट आहे, हा आपण व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून इकडे शिकवतो आणि लाईफ टाइम साठी तुम्हाला ऍडवाइस जो आहे तो पण आपण देतो. आता हा जो फॉरेक्स मार्केटचा बोट आहे मित्रांनो, त्याची ऍक्च्युअली कॉस्टिंग आहे आपली ₹9,999. पण एक डिस्काउंटेड ऑफर मध्ये तुम्हाला हा जो पूर्ण पॅकेज आहे, हा आपण देणार आहोत फक्त आणि फक्त ₹3499, म्हणजे लमसम ₹3500 मध्ये हा तो फॉरेक्सचा जो बोट आहे, हा तुम्हाला लाईफ टाइम साठी देणार आहोत. प्लस सगळ्या टेक्निकल गोष्टी तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे वर्किंग करून आपण इन्कम करू शकतो. ओके. सो ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर लक्षात आल्या असतील. जे काही डाऊट्स असेल तर आपण ऑन कॉल मीटिंग संपल्यानंतर किंवा उद्या मॉर्निंगला ऑफिशियल टायमिंग मध्ये आपण बोलू शकतो. तर बघा, अ, एक सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इकडे रिव्हील केल्या आहेत, सांगितलंय. ऑलमोस्ट तुम्हाला 90-95% सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मंडे टू फ्रायडे तुम्हाला बघायला भेटेल. एक कम्प्लिटली स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला इकडे सांगणार होतो. नक्की स्ट्रॅटर्जी तुम्ही समजून घ्याल. सो निफ्टी, बँक निफ्टीची कम्प्लिटली स्ट्रॅटर्जी अशी असेल. ही स्ट्रॅटर्जी तुम्ही निफ्टी, बँक निफ्टी, इंडियन फॉरेक्स कोणत्याही पेअरवरती याला वापरू शकता. ओके. स्ट्रॅटर्जी अशी असेल, तर तुम्हाला सकाळी 10 वाजून 30 मिनिटाचा जो टायमिंग आहे, ओके. सकाळी 10 वाजून 30 मिनिटाचा जो टायमिंग आहे ना, तर त्या टायमिंग वरती तुम्हाला काय करायचं, ज्या डायरेक्शन मध्ये मार्केट मुव्हमेंट करतंय, तर त्या डायरेक्शन मध्ये तुम्ही ट्रेड घ्या. स्टॉप लॉस टार्गेट तुमच्या ऍडजस्टमेंटनुसार मॅनेज करा. बरोबर. आणि इव्हन याच्यामध्ये जर विनिंग चान्सेस जर बघाल, हा कशावरती चालेल, इक्विटी, कॅश, फ्युचर ऑप्शन, फॉरेक्स आणि कमोडिटी सगळ्यांवरती चालेल. 10:30 वाजेनंतर मार्केटचा ट्रेंड बघून ट्रेड घ्या. बस बाकी तेवढं जर केलं तर 90% पर्यंत ॲक्युरसी तुम्हाला भेटू शकते. सो ही स्ट्रॅटेजी नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा. सगळ्या गोष्टी समजून त्याच्यावरती वर्किंग करू शकता. पेपर ट्रेडिंगला स्टडी करू शकता. सो ऑलमोस्ट तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असतील. जे काही क्वेश्चन्स असतील तर आपण ऑन द कॉल उद्या डिस्कशन करूयात. जे पण बांधव ह्या ऑटोमेशन रोबोट ट्रेडिंग मध्ये इंटरेस्टेड आहे, त्या बांधवांसाठी तर मी चॅट बॉक्सला एक लिंक शेअर करतोय. त्या बांधवांनी काय करायचंय, जो फॉर्म आहे तो फिल करून द्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला आपल्या टीम कडनं उद्या कॉल येईल. सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जातील, ऑन प्रॅक्टिकल शेअर केल्या जातील. सगळे डाऊट तुमचे क्लिअर करा आणि मग तुम्ही आपल्यासोबत जॉईन करा. ओके. सो मोस्ट वेलकम. 9:57 झाले. पुढच्या 5 मिनिटासाठी आपल्याकडे आपण वेट करणार आहोत, वेळ देणार आहोत. जे पण बांधव उत्सुक आहेत तर त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचा. जे पण काही क्वेश्चन्स असतील तर ते आपण ऑन द कॉल उद्या आपण डिस्कशन करूया. ओके. जर काही टॉपिक्स लक्षात आले नसतील, समजले नसतील, तर ह्या वेबिनारचा व्हिडिओ पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपल्या युट्यूब, व्हॉट्सअप, टेलिग्राम चॅनलवरती येईल. तुम्ही तिकडे जाऊन प्रत्येक रिपीट बघू शकता. ओके. सो मोस्ट वेलकम. तुमचा आवाज काय माझ्यापर्यंत पोहोचणार नाही, तर त्यामुळे तुम्ही आवाज म्यूटच ठेवायचा. जे पण बांधव उत्सुक आहे त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचं, कारण की आपल्याला वेळेचं पण एक नियोजन आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाल्याबद्दल सर्वच बांधवांचं वेलकम, स्वागत आणि धन्यवाद. नक्कीच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये या वेबिनारचा एक काहीतरी चांगला फायदा होऊ शकतो. ही जी स्ट्रॅटेजी मी तुम्हाला एकदा रिव्हील केली, तर ही स्ट्रॅटेजी पण चांगल्या प्रकारे प्रॉफिटेबल आहे. पण ती मॅन्युअल ट्रेडिंगमध्ये तुम्ही काम करू शकता. पण ऑटोमेशन ट्रेडिंग जो पार्ट आहे हा वेगळा आहे.
याचे लाईव्ह रिपोर्ट्स, रेकॉर्ड्स प्लस लाईव्ह ट्रेडिंग कशी चालते, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकत असतो आपण. नक्कीच तिकडे जाऊन तुम्ही चेक करू शकता, बघू शकता. ओके, सो मोस्ट वेलकम. डेमो उद्याच भेटेल तुम्हाला. आता मार्केट बंद आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकत असतो मित्रांनो आपण. सो मी तिकडे जाऊन ती जॉईन करू शकता. ओके, मी दररोजच्या दिवसातून कमीत कमी 3 ते 4 वेळेस टाकतोय. म्हणजे बघा कसं आहे, एक टॉपिक अजून एक क्लिअर मी सांगतो. तर तुम्ही जर थोड्याफार गोष्टी क्लिअरली समजून घ्याल ना, तर तुम्हाला प्रॉफिटेबल चान्सेस जास्त असतात. आपला महाराष्ट्रीयन माणसाचा व्यक्तीचा एक बिहेवियर असा असतो की आपण समजून घ्यायला तयार नसतो. ओके. सो फॉरेक्स मार्केटचा जो बोट आहे, तर त्यामध्ये अजून एक बेनिफिट असं आहे का तुम्ही काही समजून नाही घेतलं तरी चालेल. तिकडे तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट प्लॅन पण आपण सजेस्ट करतोय पुढे जाऊन. तर नक्कीच तुम्ही त्याच्यावरती पण वर्किंग करू शकता. ओके. सो एक छोट्या इन्व्हेस्टमेंट पासून तर मोठ्या इन्व्हेस्टमेंट वरती आपण काम करू शकतो. आणि माझा एक ओपिनियन असा असतो की तुम्हाला चांगल्या प्रकारे आउटपुट जे आहे किंवा जे प्रॉफिटेबल चान्सेस आहेत, तर तिकडे बघायला भेटतील. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण वन टू वन जेव्हा डिस्कशन करूयात, तर तेव्हा तुम्हाला मी रिव्हील करेन, सांगेल. तो एक इंट्रोडक्शन पार्ट म्हणून हा वेबिनार आपण इकडे कंडक्ट केलाय. तर नक्कीच तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी समजल्या असतील. जे काही डाउट्स असतील तर ते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून क्लिअर करू शकता. आणि जे पण काही डाउट्स असेल तर आपण ऑन द कॉल उद्या आपण व्हिडिओ कॉलवरती डिस्कशन करूया. ओके. सो मोस्ट वेलकम. वेबिनारचा टॉपिक संपलाय. अजून काही वेगळं मी काही सांगणार नाहीये. जे पण बांधव उत्सुक आहेत, तर त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचा. कारण की आपल्याकडे वेळेचं नियोजन आहे. 9:59 झाले. 10:02 आपण आपला टॉपिक इकडे क्लोज करणार आहोत. प्लस परत एकदा रिपीट, आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाल्याबद्दल सर्वच बांधवांचे एकदा धन्यवाद आणि वेलकम. जे पण डाउट्स असतील तर नक्कीच मला ऑन कॉल उद्या विचारू शकता किंवा वेबिनार संपल्यानंतरही मला कॉल करू शकता. ओके, मोस्ट वेलकम. जे पण बांधव उत्सुक आहेत त्यांनी पटपट फॉर्म फिल करून द्यायचे. ज्या पण बांधवांनी फॉर्म फिल केले तर त्यांचं धन्यवाद. तुम्हाला आपल्याकडनं उद्या कॉल येईल. जे पण डाउट्स असतील, जे पण काही क्वेशन्स असतील तर ते लिहून ठेवा, नोट करून ठेवा. आणि नक्कीच त्याच्यामध्ये चांगलं आपण काहीतरी आउटपुट जे आहे तर ते काढू शकतो. ओके. हे जे स्ट्रॅटेजी मी तुम्हाला इकडे सांगितलंय मित्रांनो, तर ह्या स्ट्रॅटेजी चांगल्या आहेत, पण त्याच्यामध्ये तुम्हाला काही छोटे-मोठे अपडेट्स करायचे असतील, तर ते पण तुम्ही सुचवू शकता. ते अपडेट पण तुम्हाला आपण तिकडे करून देतो. ओके. सो मार्केटमध्ये ट्रेंड असेल तर प्रॉफिट बनतो, मार्केटमध्ये ट्रेंड नसेल तर प्रॉफिट बनत नाही. हा लॉजिक लक्षात घेता या पूर्ण स्ट्रॅटेजी आपण बनवल्या. प्लस त्याच्या व्यतिरिक्त जे पण अपडेट्स वगैरे आपण लाईफ टाईमसाठी जे असतात, म्हणजे अजून एक कन्सेप्ट सांगायचं झाले तर आपण कंटिन्युअसली रिसर्च अँड डेव्हलपमेंट माझी चालू असते. ओके. सो सिंपल कमीत कमी इन्व्हेस्टमेंटवरती जास्तीत जास्त प्रॉफिट अर्निंग आपण कसं करू शकतो, तर त्याबद्दल नक्कीच विचार चालू असतो माझा. तर त्या सगळ्या गोष्टी तिकडे मी कम्प्लिटली तुम्हाला रिव्हील करतो. ऑटोमेशन टूल जो आहे तो पण सजेस्ट करतो. नक्कीच त्याच्या माध्यमातून आपल्याला चांगल्या प्रकारे प्रॉफिटचा तो भेटू शकतो. ओके. सो मोस्ट वेलकम. लास्ट 1 मिनिटामध्ये जे पण उत्सुक बांधव त्यांनी फॉर्म फिल करून द्यायचा. आणि ज्या पण बांधवांना काही क्वेशन्स असतील किंवा वेबिनार काहीच लक्षात आला नसेल किंवा जे पण बांधव लेट जॉईन झाले, तर त्यांनी ह्या वेबिनारचा व्हिडिओ आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये येईल. तुम्ही तिकडे जाऊन परत एकदा रिपीट चेक करू शकता. ओके. सो मोस्ट वेलकम. आपल्या वेबिनारला पार्टिसिपेट झाले त्याबद्दल धन्यवाद आणि हॅपी नाईट. वन्स अगेन थँक यू.